राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। कर्जमाफीसाठी पूर्वतयारी सुरू। सोसायट्यांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी। सध्या जर बघायला गेलं तर आता अनेक ठिकाणी सोसायट्यांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी करण्यामध्ये येत आहे। सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीची पूर्वतयारी सुरू। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं होतं, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही कारणास्तव हप्ता जमा झाला नसला तरी आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। नेमका हप्ता कधी मिळणार पुढे बघूया। मोठी बातमी। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आणि रब्बी पेरणीसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीपैकी आतापर्यंत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 984 कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पुढे बघणार आहोत। लक्षपूर्वक बघत चला। अतिवृष्टीची मदत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागितलीच नाही। नुकसानीच्या मदतीसाठीचा प्रस्ताव अद्याप देखील पाठवला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा बघायला मिळत आहे। राज्य सरकारने केंद्राला अद्याप देखील अतिवृष्टीच्या आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठवले नाही, अशी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकसभेमध्ये देण्यात आली। रासायनिक खतांच्या दरामध्ये पुन्हा वाढ। शेतकरी मेटाकुटीस गुणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार। सध्या जर बघायला गेलं तर गेल्या काही वर्षापासून रासायनिक खतांच्या किमतीमध्ये सतत या ठिकाणी वाढ होत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। सुप्रिया सुळेंची सरकारवरती टीका। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे। हे दुर्दैवी आहे की हे सरकार सत्तेवरती येताना मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मदत करू अशी आश्वासने दिली होती, पण तसे होताना दिसत नाही। सरकारचे निवडणुकीकडे लक्ष आहे, शेतकरी अडचणीमध्ये असताना त्याला न्याय दिला जात नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। मका हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरू। शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक। 15 डिसेंबरपर्यंत मुदत आहे। सध्या जर बघायला गेलं तर मका हमीभाव खरेदी यासाठी या ठिकाणी नोंदणी सुरू झाली असून नोंदणी करण्याचे आव्हान। मतमोजणी लांबणीवरती 21 डिसेंबर रोजी लागणार निकाल। उर्वरित निवडणूक प्रक्रियेवरती परिणाम होऊ नये यासाठी उच्च न्यायालयाचा निर्णय बघायला मिळत आहे। 21 डिसेंबर या दिवशी आता निकाल लागणार असल्याची माहिती। मोठी बातमी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे। नुकसान भरपाईनंतर हिंगोली जिल्ह्यातील साधारणतः 2,97,000 शेतकऱ्यांसाठी सरकारने रब्बी अनुदानापोटी 341 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता। हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पुढे बघूयात। लक्षपूर्वक बघत चला। राज्यभर राडे, मतदानाला गालबोट, बोगस मतदारांची धरपकड, पैसे वाटप, हाणामारी, लाठीचार्ज। राज्यामध्ये अनेक ठिकाणी मतदानाप्रसंगी या ठिकाणी आता धरपकड, पैसे वाटप, हाणामारी, लाठीचार्ज असं चित्र बघायला मिळाले। पीक विम्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून रब्बी हंगामामध्ये देखील पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला होता। त्यानुसार शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये येत आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये थंडीच्या लाटेचा हवामान खात्याचा इशारा। उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला असून आता थंडीच्या लाटेचा देखील या ठिकाणी इशारा देण्यात आला। शेतकऱ्यांची मदत करणार महाविस्तार ॲप। शेतामध्ये काय पेरायचं, पीक कधी विकायचं, शेतकऱ्यांना सर्व सांगणार कृषी विभागाच्या माध्यमातून महाविस्तार ॲप या ठिकाणी आता निर्माण करण्यामध्ये आले असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। शेतामध्ये काय पेरायचं, पीक कधी विकायचं याबद्दलची सर्व माहिती आता शेतकऱ्यांना एका क्लिकवरती मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। आठवड्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। सध्या जर बघायला गेलं तर आता सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना अनुदान वाटप प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची यादी गावानिहाय तलाठी यांच्यामार्फत चावडीवरती चिटकून मदतीस प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यामध्ये आले आहेत। या निर्देशानुसार पुढील एका आठवड्यामध्ये सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मदतीची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील तर
अशा शेतकऱ्यांना या माध्यमातून आता चांगलाच दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी निर्देश देण्यामध्ये आले असून पुढील एका आठवड्यामध्ये सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मदतीची रक्कम या ठिकाणी पूर्णपणे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक. खरडलेल्या जमिनीसह विहिरींची मनरेगामधून पुनर्बांधणी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या मोठ्या शेती नुकसानीनंतर शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता विहीर दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक या ठिकाणी 30,000 रुपयांची मदत करण्यामध्ये येणार आहे. महत्त्वाची बातमी, पीएम किसान योजनेमध्ये मदत थेट बँकेच्या खात्यावरती जमा केली जाते. यासाठी आधार कार्ड लिंक बँक खाते व ई-केवायसी पूर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. कारण की ही कामे पूर्ण असतील तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांचे 292 कोटींचे झाले नुकसान. सोयाबीनच्या शासकीय खरेदीकरिता निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेमध्ये उद्दिष्टामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे 22 लाख टन सोयाबीन खुल्या बाजारामध्ये विकावे लागणार असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांचे 292 कोटींचे नुकसान होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्याचे प्रति क्विंटल मागे 2,000 रुपयांचे होत आहे नुकसान. सोयाबीनला 6,000 रुपयांचा भाव कधी मिळणार, काँग्रेसचा सवाल बघायला मिळत आहे. सोयाबीनच्या दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम. शेतकऱ्यांसाठी महावितरण स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. शेती वीज बिलांची वाढती थकबाकी रोखण्यासाठी आता शेतकरी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपनी तयार केली जाणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असून यासाठी आता विभाजन प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये आली असल्याचे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे. गेले काही दिवस झालं कर्जमाफी कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर या ठिकाणी शेतकरी नेते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक बैठक पार पडली आणि त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026 पर्यंत करण्यामध्ये येईल आणि त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफीची तयारी करण्यामध्ये येत आहे. त्याचबरोबर आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आता मुख्यमंत्री काय म्हटले तर बघा, आपल्याला कशा पद्धतीने कर्जमाफी करायची याच्या संदर्भातील समिती काम करत आहे. आपण 2017ला कर्जमाफी केली, 2020ला कर्जमाफी केली. इतक्या लवकर कर्जमाफी करायची वेळ येते तेव्हा व्यवस्था कुठेतरी चुकत असते. या व्यवस्थेला योग्य पद्धतीने कसे वापरता येईल हा आमचा प्रयत्न आहे. ज्यांना आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीने त्याची तयारी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, मोठी बातमी समोर आली आहे. लक्षपूर्वक बघत चला. एकंदरीत जर बघायला गेलं तर यावर्षी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला. त्या पार्श्वभूमीवरती नमो शेतकरी योजनेचा GR जारी होण्यासाठी साधारणतः 10 ते 12 दिवस लागत असतात. अधिकाऱ्यांकडून समोर आलेल्या माहितीनुसार GR जारी झाल्यानंतर साधारणतः 15 दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जात असते. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 20 डिसेंबर पर्यंत हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात कापूस खरेदी मर्यादा हेक्टरी 30 क्विंटल करण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून भारतीय कापूस महामंडळाची म्हणजेच की CCI खरेदी मर्यादा मागील वर्षाप्रमाणे वाढवावी अशी मागणी आता करण्यामध्ये येत असल्याचं बघायला मिळत आहे. राज्यामध्ये कापूस खरेदी मर्यादा हेक्टरी 30 क्विंटल पर्यंत करण्यामध्ये यावी अशी मागणी. पीएम किसानचे 416 कोटी शेतकऱ्यांकडून केले वसूल. अपात्र शेतकऱ्यांना बसला दणका. सध्या जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेमध्ये नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून आता बऱ्याच शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये येत आहे. महत्त्वाची बातमी सध्या जर बघायला गेलं तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नुकसान भरपाई पोटी 356 कोटी रुपये तर रब्बी अनुदानापोटी 461 कोटी रुपयांचा निधी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यामध्ये आला होता आणि त्यानुसार जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करू.
निसर्गाची मार झेलून देखील दोषी शेतकरीच. यंदाच्या हंगामामध्ये निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीनचे उत्पादन कमी जास्त झाले. पिकावरती नैसर्गिक संकट ओढावून शेतकरी धीराने उभा राहिला. मात्र सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रावरील नाफेडच्या कठोर अटीमुळे त्याच शेतकऱ्यांवरती दोषारोपांचा डोंगर कोसळत आहे. उत्पादनातच खोट आहे, यामध्ये आमचा काय दोष असा सवाल करत शेतकरी मालक असून सुद्धा अपराधी असल्यागत खरेदी केंद्रावरती जात आहे. मोठी बातमी. शासकीय कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. शासनाच्या आदेशाला केराची टोपली. सध्या जर बघायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील लाभ घेतला असल्याचे उघड आले असून आता अशा महिलांवरती कारवाई करण्यामध्ये येणार आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन म्हणजे काय? पुनर्गठन योजनेचा शेतकऱ्यांना नक्की फायदा होणार का? पीक कर्ज पुनर्गठन केल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून पीक या ठिकाणी म्हणजेच की कर्ज पुनर्गठन करण्याचा आणि कर्ज वसुलीला सरकारच्या माध्यमातून 1 वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला. केळी उत्पादकांचा हिरमोड. सध्या जर बघायला गेलं तर आता केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडले आहेत. इतर पिकाला पर्याय म्हणून आशेने उभी केलेली केळीची बाग आता बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. केळीच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काही ठिकाणी अक्षरशः शेतकऱ्यांना 1 रुपयाने या ठिकाणी केळी विकावी लागत असल्यास देखील आपल्याला बघायला मिळत आहे. केळीच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी आता हवालदिल झाला असून आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे बघायला मिळाले. मनरेगा योजनेच्या आर्थिक मर्यादेमध्ये वाढ. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच की मनरेगा अंतर्गत वैयक्तिक कामांसाठी आर्थिक मर्यादेमध्ये वाढ केली असून आता 7 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी मर्यादेमध्ये वाढ करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून लाभार्थ्यांना दिलासा. सरकारकडून आता कर्जमाफीचे नियोजन बघायला मिळत आहे. कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल, त्यासाठी समिती स्थापन करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026 पर्यंत करण्यामध्ये येणार असून याबद्दलची आता सर्व कारवाई सुरू करण्यामध्ये आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. त्याचबरोबर सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा होत असून लवकर आता पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. नाफेड एनसीसीएफच्या चौकशीचे आदेश. नाशिक जिल्ह्याची अपडेट आहे. कोर्टाने या कथित घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले असून आता नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफच्या चौकशीचे आदेश आपल्याला बघायला मिळत आहेत. चौकशी होणार. राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार. तब्बल 3 महिने. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी या 3 महिन्यांदरम्यान किमान आणि कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवला असून थंडीच्या लाटेचा इशारा दिला. कापूस खरेदीचे चुकारे कधी मिळणार? शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला आहे. हमीदाराने शेतकऱ्यांनी या ठिकाणी हमी केंद्रावरती कापूस विकला असून बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये नाही तर 3000 रुपये मिळणार, पण मिळणार तरी कधी? लाडक्या बहिणींना पडला प्रश्न. नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नोव्हेंबर महिना संपला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नव्हता, त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये 20 तारखेपर्यंत हप्ता जमा होण्याची दाट शक्यता असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी बघितली आहे. बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.